श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. राजा रहुगण उपरोधिक पद्धतीने बोलत असून सुद्धा हा राजा भरत अत्यंत शांत होता. शरीर म्हणजे अविद्याच होय आणि शरीराकडून घडणारे कर्म म्हणजे या अविद्येचेच कर्म आहे असं दिसत असून सुद्धा वस्तुतः हे नाहीच. म्हणून त्याविषयीचा मी आणि माझ्यापणाचा आणि मिथ्या आभास त्याचा संपूर्णपणे नाहीसा झालेला होता आणि तो ब्रह्मस्वरूप झालेला होता. त्यामुळे त्याने राजाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. हे दुर्लक्ष केलं हे पाहून राजाला आणखीन डिवचल्यासारखं झालं. त्याला अजून राग आला आणि तो म्हणू लागला, अरे मूर्खा, हे काय? तू माझ्या आज्ञेचं उल्लंघन करतोयस आणि माझा अपमान करतोयस. असा अगदी निर्लज्जासारखा कसा वागतोयस? याबद्दल मी तुला आता शिक्षा करतो, म्हणजे तू वठणीवर येशील. रहुगणाला आपल्या राजेपणाचा अहंकार होता म्हणून तो अशा पद्धतीने बडबड करत होता. तो स्वतःला मोठा पंडित समजत होता आणि त्याने भरताचा तिरस्कार केला. त्याने तिरस्कार केल्यानंतर हा परत शांतच बसला. परत राजाला राग आला. हा काहीच का उत्तर देत नाही आहे आणि आपण इतकं डिवचूनसुद्धा हा काहीच का बोलत नाही आहे. आणि म्हणून त्याने, अरे मूर्खा, तुला काय ऐकू येतं की नाही? तुला काही समजतं की नाही? असा उपरोधिकपणाने त्याला मुद्दाम त्रास देण्याचा प्रयत्न केला. यावर तो राजा भरत अत्यंत शांतपणे त्याला म्हणाला, हे वीरा, तू जी वक्र उक्ती वापरतोस, वक्रोक्ती, ती अत्यंत योग्यच आहे. कारण भार नावाची काही वस्तू असेल तर ती वाहून नेणाऱ्यासाठी आहे. मार्ग म्हणून काही असेल तर तो चालणाऱ्यांसाठी आहे. आणि शरीर म्हणून काही असेल तर ते आत्म्यासाठी आहे, नाही का? शरीर हे आत्म्यासाठी आहे. आत्म्याचं ते कवच आहे. आत्मा त्याच्यामध्ये वास करतो आणि म्हणून आपण शरीराला सांभाळायचं असतं. शरीर हे आत्म्यासाठी सांभाळायचं असतं आणि याच्यामध्ये मला कुठल्याही प्रकारचा भार वाटत नाही. लठ्ठपणा, स्थूलपणा, कृशपणा, आधी, व्याधी, तहान, भूक, भय, अभिमान हे सर्व देहामुळे आपल्याला प्राप्त होतात. देह आहे म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त होतात. देहाला भूक लागते, देहाला तहान लागते, देहालाच भय निर्माण होतं, देहामुळेच कलह होतात. देहाला 3 अवस्था, बालपण, तरुणपण, म्हातारपण, या प्राप्त होतात. परंतु या सगळ्या देहाच्या अवस्था आहेत. माझ्यामध्ये याचा काहीच लवलेश नाही. हे राजन, आपण राजा आहात, आपण स्वामी आहात, मी सेवक आहे. अशा प्रकारच्या भेदबुद्धीसाठी मला व्यवहाराखेरीज दुसरे काहीच कारण दिसत नाही. परमार्थ दृष्टीने जर पाहाल तर कोण स्वामी आणि कोण सेवक? तरीसुद्धा राजन, मी तुमची काय सेवा करू हे सांगा. मी वेडा, उन्मत्त आणि मूर्खाप्रमाणे आपल्याच स्थितीमध्ये असतो. मला शिक्षा करून तुम्हाला काय मिळणार? आणि मला शिक्षा करणे म्हणजे दळलेलेच पीठ पुन्हा दळण्यासारखे आहे. अशा प्रकारे तो राजा भरत त्या रहुगण राजाशी बोलत होता. शुकाचार्य सांगतायत, मुनीवर असणारा हा मागच्या जन्मीचा राजा भरत, परंतु या जन्मामध्ये तो अत्यंत जडत्वाने वागत असल्यामुळे
आपला देहभाव शून्य करून वागत असल्यामुळे आणि देहाला अजिबात महत्त्व देत नसल्यामुळे त्याला जड भरत या नावाने आता लोक ओळखू लागले. हा जो होता पूर्वीचा राजा भरत, पण या जन्मामध्ये मूर्खासारखा वागणारा, आपल्या देहाला अजिबात किंमत न देणारा, देहासाठी कोणत्याही प्रकारच्या गोष्टी न करणारा आणि अत्यंत जड भावाने देह सांभाळणारा असा असल्यामुळे हा जड भरत हे सगळं सांगून आपले भोग भोगण्यासाठी प्रारब्धवशाने जे काही प्राप्त झालेले आहेत ते भोगण्यासाठी पुन्हा पहिल्याप्रमाणे पालखी खांद्यावर घेऊन चालू लागला. नरेश राहुगण हा सुद्धा आपल्या श्रद्धेमुळे आणि तत्त्वजिज्ञासेमुळे तोही पूर्ण अधिकारी होता. तेव्हा त्याने ही वाक्य ऐकली आणि तो ताबडतोब पालखीतून खाली उतरला. त्याने या जडभरताच्या चरणावर डोके ठेवले आणि आपल्या अपराधाची क्षमा मागितली आणि तो म्हणू लागला, हे ब्राह्मण हो, आपण यज्ञोपवीत धारण केलेले आहे, म्हणजे आपण ब्राह्मण असणार आणि आपण शांतपणे मी जो काही आपला अपमान केला तो तुम्ही ऐकून घेतलात, सहन केलात, यावरून आपण महात्म्य आहात हे दिसतं आहे. आणि आपण असा बावळा वेश धारण केलेला आहे आणि जणू काही वेडा असल्याप्रमाणे आपण भासवता, यावरून आपण कोणी अवधूत वगैरे आहात का? आपण इथे कसे आलात? आपलं येणं कसं झालं? या गोष्टी राजा रहुगण त्याला विचारू लागला. आपण भगवान कपिलदेव तर नाहीत ना? कारण मला कपिल महामुनींकडेच ज्ञान ग्रहण करण्यासाठी जाण्याची आज्ञा झालेली आहे. मला इंद्राच्या वज्राची, महादेवांच्या त्रिशूळाची किंवा यमराजाच्या यमदंडाची सुद्धा भीती वाटत नाही, इतकी मला ब्राह्मणाच्या अपमानाची भीती वाटते. आपण ब्राह्मण आहात आणि मी आपला अपमान केला आहे, त्यामुळे मी पुन्हा पुन्हा आपली क्षमा मागतो. परंतु मला एक कळत नाही आहे, मूर्खासारखे वागणारे आपण कोण आहात आणि विषयाबद्दल आपण पूर्णपणे अनासक्त आहात. पण आपण इतकी सुंदर वाक्ये आपल्या बोलण्यामध्ये वापरलीत, त्यामुळे आपण नक्कीच योगयुक्त ज्ञानी पुरुष आहात. मी विचार करूनसुद्धा मला काही समजेनासं झालेलं आहे. भगवान कपिलांना शरण जाऊन मी त्यांच्याकडून आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी चाललो होतो, परंतु आपण कपिल महामुनी तर नाही ना. मी आपल्याला शरण आलेलो आहे. आता या लोकामध्ये शरण जाण्यासाठी आपल्याखेरीज अन्य कोण बरे आहे? कपिल महामुनी आपणच आहात का? कारण आसक्त राहणारा विवेकहीन पुरुष योगेश्वराची गती कशी काय जाणू शकतो? आणि आपल्या बोलण्यातून मला हे सगळं जाणवत आहे. आपण माझा भार खांद्यावर घेऊन वागत आहात, परंतु इतके श्रम होऊनसुद्धा आपण त्याबद्दल काहीच म्हणत नाही आहे. चुलीवर ठेवलेले भांडे जेव्हा अग्नीमुळे तापू लागते तेव्हा त्यातलं पाणीसुद्धा तापू लागतं, परंतु त्या पाण्याने तांदळाच्या आतला भागसुद्धा शिजतो. त्याप्रमाणे आपला देह, आपली इंद्रिये, आपले प्राण, आपले मन या सगळ्यांचा उपाधींचा स्वीकार केल्यामुळे आत्म्यालासुद्धा त्या श्रमाचा अनुभव येतो. राजा हा प्रजेचे शासन आणि पालन करण्यासाठी नेमलेला दासच आहे. त्याने शिक्षा करणे हे व्यर्थ होऊ शकत नाही, कारण आपल्या धर्माचे पालन करणे ही भगवंताची सेवाच आहे आणि ती करणारी व्यक्ती
आपण संपूर्ण पापराशी नष्ट करते. हे दीनबंधू, राजेपणाच्या अभिमानाने उत्पन्न झालेल्या आणि उन्मत्त झालेल्या आपल्यासारख्या श्रेष्ठ साधूची मी अवज्ञा केलेली आहे. आपण आता माझ्यावर कृपा करावी आणि या अवज्ञारूपी अपराधातून मला मुक्त करावे. आपण सर्वांपाशी समत्व बुद्धीने वागता. आपली दृष्टी समान आहे आणि म्हणून माझ्या या अपमानामुळे आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचे विकार उत्पन्न होऊ शकत नाहीत. आपल्यासारख्या महापुरुषाचा अपमान केल्यामुळे माझ्यासारखा मनुष्य काही काळामध्ये नष्ट होईल. अशा प्रकारे त्या राजा रहुगणाने पालखी वाहणाऱ्या या जडभरताची स्तुती केली. हे सगळं ऐकून घेतलं शांतपणे आणि जडभरत त्याला सांगू लागला, राजा, तू अज्ञानी आहेस, परंतु वरवर मात्र पंडितासारखा तर्क कुतर्क सांगणाऱ्या गोष्टी बोलतो आहेस. म्हणून काही श्रेष्ठ आणि ज्ञानी लोकांमध्ये तुझी गणना होऊ शकत नाही. हे राजा, लौकिक व्यवहारांप्रमाणे वैदिक व्यवहारसुद्धा सत्य नाहीत. कारण वेदवाक्येसुद्धा मूलतः गृहस्थांना उचित असणाऱ्या यज्ञविधीचाच उल्लेख करतात. यज्ञादी कर्मांनी प्राप्त होणारे स्वर्गाधिक सुख ज्यांना त्याज्य वाटत नाही, त्यांना तत्त्वज्ञान समजावून सांगण्यामध्ये काही मोठं स्वारस्य नाही. जोपर्यंत मनुष्य सत्व रज किंवा तमोगुणाच्या अधीन असतो, तोपर्यंत ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये ही नेहमी शुभ आणि अशुभ कर्मे करण्यातच मग्न असतात. आपलं मन हे वासना, विषय आणि विकारांनी युक्त असतं आणि म्हणून शरीराची उपाधी जोपर्यंत आहे, हा भेद जोपर्यंत आहे, तोपर्यंत आत्मज्ञान आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. या भेदाने जीवाचे श्रेष्ठत्व किंवा कनिष्ठत्व मात्र कारणीभूत होते. मायेचं आवरण असलेलं हे देह आणि त्यामध्ये असणारं आपलं मन संसार चक्रामध्ये आपल्याला गुंतवून ठेवते. कालक्रमाने प्राप्त झालेल्या तीव्र सुख, दुःख आणि मोह या फळांची प्राप्ती आपल्याला हा देहच करून देतो. म्हणून पंडित माणसे मनाला या त्रिगुणात्मक अधम अशा संसाराचं आणि परमोच्च मोक्षपदाचं कारण देखील मानतात. हे राजा, आपलं मनच आपल्याला संसारामध्ये गुंतवून ठेवतं किंवा आपलं मनच आपल्याला मोक्षपदाला घेऊन जातं. मन हे असं काही आहे की ते दुधारी तलवारीसारखं शस्त्र आहे. या बाजूने वापरलं तर आपण संसारामध्ये अडकतो आणि त्या बाजूने वापरलं तर आपण भगवंताशी एकत्व पावतो आणि आपण मोक्ष प्राप्त करून घेतो. म्हणून हे राजा, विषयासक्त असणारं मन जीवाला संसार बंधन आणि संकटामध्ये टाकते. पण विषयहीन झालं, त्याचा देहभाव नाहीसा झाला, म्हणजे तेच मन त्याला भगवंतापाशी नेऊन सोडते आणि शांती, सुख, समाधान आणि मोक्ष प्राप्त करून देते. विषय आणि कर्मामध्ये आसक्त झालेले मन अनेक प्रकारच्या वृत्तींचा आश्रय घेते आणि तेच मन त्यातून जेव्हा मुक्त होते तेव्हा आत्मतत्वामध्ये विलीन होते. हे माझं मत आहे असं मानणं हाच अहंकाराचा विषय आहे. काही लोक या मनाची ही 12वी वृत्ती म्हणजे आपला अहंकार आहे असं समजतात आणि म्हणूनच शरीराचा 12वा विषय असं मानतात. मनाच्या या 11 वृत्ती, विषय, स्वभाव, संस्कार, कर्म आणि काल यामुळे अनेक प्रकारचे भेद व्यक्त होतात.
मनाच्या या 12 वृत्ती आपण सांभाळल्या पाहिजेत. मनाच्या या वृत्तींना आपण उपाधी म्हणून समजून दूर केलं पाहिजे. मन ही जीवाची मायेने निर्माण केलेली उपाधी आहे आणि म्हणून हे मनच आपल्याला संसार बंधनामध्ये अडकवून टाकणाऱ्या कर्मामध्ये प्रवृत्त करते. क्षेत्रज्ञ असणारा भगवंत मनाच्या या वृत्तींना साक्षी रूपाने पाहत असतो. हा क्षेत्रज्ञ असणारा परमात्मा स्वतः मात्र स्वयंप्रकाशी आहे, परिपूर्ण आहे, सर्व व्यापक आहे, जगाचं आदी कारण आहे, अजन्म आहे आणि ब्रह्मदेवासकट विष्णू आणि महेश यांचाही तो नियामक आहे. तो आपल्या अधीन असणाऱ्या या मायेच्या द्वारे सर्वांच्या अंतःकरणात राहून सर्व जीवांना कर्म करायला प्रेरित करतो आणि सर्व जीवांचा तोच आश्रयरूपी भगवान वासुदेव आहे. तो परमात्मा परमेश्वर साक्षी भावाने या संपूर्ण जगामध्ये ओतप्रोत भरलेला आहे. जोपर्यंत आपण हे आत्मतत्व जाणून घेत नाही तोपर्यंत आपल्याला दुःखच प्राप्त होतं. हे मनच आपलं शत्रू आहे आणि मनच आपलं मित्र आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय.